आता आहे ना पुढच्या आठवड्यात फ्रेंडशिप डे येतोय. माहिती माहितीये काय त्याला मला गिफ्ट पाहिजे. बघ मी जर तुला गिफ्ट दिलं तर आपलंही कर्तव्य की आपणही आम्हाला गिफ्ट द्यावं. देते ना मी. हा फ्रेंडशिप आमचं कोणी घेणार नाही. बँड बिन नाही बाई, नाही मी बँड वाजेन. मग हा. बघ मी तुला देईन काहीतरी कृष्णाची मूर्ती देईन, तुम्हाला गाड्या बिड्या दे आणि हिसाबात गिफ्ट द्यायचं काय, तर मी तुला गिफ्ट देणार. हा देते जाऊ का? हा नीट जा बघ. मी नाही तू मी तुझा. हा मला सांगायचं असतं हे तुला रोज, मी तुला सांगितलं ना तुम्ही सांभाळा म्हणून मी तुला आज सांगितलं. विसरला होता तू. हो महाराणी, चौकात जाऊ का? आणि चौकात जा. हा जाते. आता कशी जिरावली का नाही तिची? हा अरे मी तिला ना लय मला बसून प्रेम करीत होतो. तिला एकदा विचारलं तर मला काय नाही माहिती का, तो तोंड बघ म्हणले, तो तोंड. आता कशी जिरावली? दाबलाच कसा? होय रे. हा बोल ना तू. काय करताय तुम्ही इकडे? काय नाही. काय कळलं काय रे, कोणी केलंय काय? आईला काय माहित भाऊ, लय वाईट झालं. पण कोणी केलं काय असं काय यांचे आपल्याला ठेचायला लागते त्यांना बरं चौकात. लय प्रकरण वाढल्यात रे, पण आपल्या गावात असं नाही. अरे आपल्या गावात लय काय काय पोर आहे, तू कर काय सांगता नाही बा आपल्याला. आता आपण तर कॉलेज चुकार पोरांचं काय तिचं तसं आता अवघड झालं आहे ना रे. कोण लग्न करायचं तिचं संग आता? आता या अशा पोरीं संग कोण कोण नाही लग्न करीत. तिचं असंच आयुष्य. आता कोण लग्न करणार मग नाही आता का? पर तिची चूक नाही जर लोक मानणारच आहे ना. हिची 100% चुकी असणारच आहे. काय माहिती आता आपल्याला काय आपण माहिती गाव की काय चुकी बघितलं? कोणाची आहे, हा. का दोघांच्या यांनी झाले. जाऊ दे, तुला काय एवढं देतील? काय केलं तरी आपल्या कॉलेजचे रे ते. हा, नाही, college. काय झालं तर आपल्या गावातली मुलगी. पण सायली बरोबर लयच वाईट झालं. वाईट, खरंच वाईट. मी आता जरा चौकीकडे जाऊन येतो, बघून येतो. बरोबर ठीक हा? चाल चाल. काही जर आला कानूस आहे तर सांगा हा, मला. चालेल. सांग काय आलं खबर. अरे कुठं जाऊ दे. तुमच्या भावान सगळं प्रकरण आपल्या कोणालाच माहित नाही. एवढं मेन्यू कसं केलं तू? अरे अरे विचार कर, हे जर झालं काय काय होतंय भाऊला? बापा मॉकर पैसे तुम्ही नका टेन्शन घेऊ. हिची कशी जिरावली पाहिलं ना. फक्त आपल्या आड्यात जाऊ दे, कोणी अशी जिरो आपण चला मुरू द्या. पैसे लागत सोमेसाठी. हा, चला. आईला बाकी काय असं. बाई ए बाळा, अगं पाणी बिनी पिली का नाही? काही खाल्लंय का तू? अगं अशी कवर बसून राहशील बाई. तुला बघून आहे ना आमची बी अक्कल बंद झाली बघ. काही सुचत नाही आम्हाला बी. हा अगं अशी कवर बसून राहशील बाई. अगं बोल ना ए पोरी, अगं बोल ना बाई. तर काय करू हिला? हा ए पोरी, अगं ऐक ना. ए पोरी, ए लेकरा, अरे बोल ना लेकरा, ए बोल ना. अगं सारं गाव तो नाव काढायचं. यशस्वी मध्ये तू पहिली आली तर बोल ना. ए पोरी बाई बोल ना. लेकरू किती हुशार होत. काय झालंय माय लेकराला? हा शाळेत हुशार, अभ्यासात हुशार, हे. चांगल्या मैत्रिणी बोल होत्या. ना पोरी, बोल ना. अगं बोल ना बाई, काही ऐक तरी, काहीतरी खा काय तरी. झालंय? पाणी आणू का तुला? पाणी आणू का? ए लेकरा, ए बोल ना जरा, बोल ना. ए पोरी, अगं किती हुशार होती. सारं गाव तू कौतुक करायचं आणि आता का कोणी आहे ना? हा हा बोल ना. काय करते असं? एक शब्द बोल ना, बोल. आपण काय पाप केलं असन का आपल्या असं आलं नशिबाला? सोन्यासारखे लेकरू असं गप बसले दगडावानी पडून ही पोरगी. काय म्हणायचं? काही खात नाही, पित नाही, काय सांगत नाही. काय जेवायला आणू का बाई तुला? काहीच बोलत नाही. काय म्हणायची? पप्पा मी लय मोठी मारणार, लय शिकणार मी. आणि आता का बोलत नाही? बोल ना. आपल्या नशिबाला असं. काकू आता सारखं तिला टॉर्चर करू नका. काय झालंय काय गोष्टी अशा घडतात ना की त्या सांगू पण वाटत नाही. अरे मला एक सांगा, आता एवढ्यात कोण पोलीस किंवा कोणती चौकशीला कोण आलत का तुमच्याकडे? नाही, कोणीच नाही आलं. आमच्याकडे कोण नाही आलं. कोणी काही विचारायला काहीच नाही.
कोणी तिला भेटायला सुद्धा नाही आलं, तिच्या ओळखीच्या मैत्रिणी बित्रिणी. कशामुळे? अरे काय झालं असं असेल काय रे? बोलतो तू? हा? तर सांगू तरी कसं, काय आपल्या सायलीवर सायली बस काय काय अत्याचार झालाय. अरे काय अत्याचार झाला? अरे कुणाचं पाप केलं होतं मी म्हणून माझ्या ये आली. तू आजपर्यंत का नाही सांगितलं आम्हाला? आमची पोरगी एवढ्या दिवसापासून बोलत नाही, खात नाही, पाणी पित नाही. कशी गायीन आ एवढं मोठं संकट आल्यावर कोण कसं घासा खाली घास घालीन सांगा ना. ही येळ आमच्या गरीबाची नशिबाला कशी आली. माझ्या लेकरावर कुणी असं अत्याचार केला तुला माहितीये का? मला माहित असं त्याला जिथं ठेवला असता का, कसं सांगा ना. हा सांगा ना कसं सांगायचं. हा मला जर समजलं असतं ना कोण होता त्यो, त्याला तिनंच मारला असता. पण माहित नाही ना नेमकं कोणी आणि कधी केलंय. त्या नराने मला फाशी का नाही दिली. प्रशासन झोपलंय आपलं. काय चाललंय या जगात काही कळत नाही. आमचा दिवस माझ्या गरीबाच्या वाट्याला आला. काका स्वतःला त्रास घेऊ नका करू आता. काय करू. एक दिवस पाहिला मला काय वाटत असं दिवस पहा. माझं लेकरू फक्त दोस्ती असं होती, कोणत्या पोरासंग बोलत नव्हती. मला एक सांगा, आपण पोलीस कंप्लेंट करायची का? आता रडू नका, आता आपण पोलीस कंप्लेंटच करायची. अहो पोलीस कंप्लेंट पण कुणावर करायची पोलीस कंप्लेंट? अहो करू ना काका, करू बघू आवाज चौकशी लावतील करतील. ना, ते शोध लावतील ना पोलीस. पण मला एक सांगा, थोडं शांत डोक्याने विचार करा. त्या 15 दिवसाच्या आधी तिच्या कोण यायचं का, तिला कोण फोन करायचं का, किंवा तिने कधी कोणाचं नाव सांगितलं का मला छेडलंय काय केलंय? काय नाही, ती काहीच अभ्यासातच राहायची, सारख्या अभ्यासात राहायची, कॉलेजला जायची, सरळ घरी यायची. माझी पोर कोणाला घरी आणत नव्हती आणि कोणाचा नाद बी नव्हता, कोणत्या मैत्रीण नाही, कोणते मित्र नाही. नाही, आपण शांत बसून चालणार नाही. जोपर्यंत आपण पोलीस कंप्लेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच पत्या लागणार नाही. तुला पण माहिती माझी पोरगी अभ्यासात किती हुशार होती, तिला मोठी अधिकारी बनायचं होतं शिकून, पण तिच्यावर असा अत्याचार करून तिचं सगळं स्वप्न फेल झालंय. आता अशा परिस्थितीत आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आम्हाला काही सुचत मी आहे ना नाही, काका. काही सुचत नाही. मी आहे, मी तेवढं आहे. ते पोलीस स्टेशनला जायला तुम्ही मदत कर. आपण पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय आपल्याला पत्त्या नाही लागणार. पण हिला दवाखान्यात पण नेलं पाहिजे ना पहिलं. हो काकू, आता सध्याच्याला तिची मनस्थिती चांगली करणं गरजेची आहे. तिला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. चांगल्या दवाखान्यात नेऊ, तिचा इलाज चालू करू. अरे दवाखान्यात जरी नेलं नीट झाली तरी कोण लग्न करीन माझ्या लेकरासंग? सारखं लग्नच असतंय का काय? अरे समाज तोच करतो का काय? बरोबर आहे ना, अशा परिस्थितीत कोण करेल माझ्या मुलीशी लग्न? नाही कोणी केलं ना तर मी करतो लग्न. पण तुम्ही आता शांत बसा. खरं करीन मी लग्न, करशील नक्की? मी लग्न करीन. पण पहिला ना मला छडा लावायचा आहे. हे केलंय कोणी? मी आलोच. गावात मजेत नाही राहिली पहिल्यासारखी. अरे काय सगळं माझ्या गाव सामसूम झाले. ती आधीची मॅटर बसून आहे का सगळं गाव. पण हे काय वाले आता मला लागणार नाही नाही म्हणत होती. मला म्हणत होती तो तोंड बघ हे बघ, आता कोण लग्न करेन तीच सांग. तो नाद केला. कोणी? नाही नाही नाद करू दे, पण आता लग्न कसं होईल तिचं? मला नाही म्हणत होती नाही का, आता बरी जिरली ना, असं लागत आहे. बसले तुम्ही अरे काय सर्वच आम्ही याच्यात साऱ्या झाला. गावात चर्चा चालली. काय चिरलं? हा? त्या नितीन सोबत नितीनचं लग्न होतंय सायली सोबत मध्ये. ती येड्याने ती आणि ती हा, सायली ती ती येड्याने. हे झालेली. बलात्कार झाले हा, तीच ती बलात्कार झाली. काय लय ते येडं दिसतंय नित्या. त्याचे काय करणार आला. हे, तुमचं असं काय पोरी कामावर सांग आहे का असं काही? हे, असं पोरी सांग कोण लग्न करतं का? लग्न करतं. हाय त्याला माहित नाही काय नू. नाही नाही कदाचित माहित नाही, कोणतरी त्याच्या कानावर घातलं पाहिजे मार काय. हा. बरं ते जाऊ दे, आपल्याला काय ए, होत पण बरं तिकडे. चांगलं आहे रे. कोणीतरी काय ती येड्याने राहतं ते चांगलं आहे. आपण आहे, हा. ठीक जण मी त्याच्या कानावर घालू. ठीक का आहे बघू असं असं झालेलं आहे. तू काय म्हणतोय? हा हा अरे आला नितीनच आला. ए नितीन ये इकडे, आलाय आलाय. ये इकडे इकडे नितीन. नित्य ही ती घ्यायला इकडे लावायचं तुला. अरे येऊ दे थांब माझं घेऊन. काय रे मित्रांनो, अरे काय म्हणले तू लग्न करतोय त्या सायली संग? तुला माहित नाही काय तिच्या बलात्कार झालाय म्हणून? अरे बलात्काराचं पुढे सांगत होय. ती फर येडी तिच्याकडे नाद लागलाय. ती येडी आहे, तिच्यावर बलात्कार झालाय.
पण ज्याने बलात्कार केलाय तो तर मोका ठेवतोय ना. हा हो, बलात्कार केला म्हणजे शरीर संपलं असं थोडी होते. आज न उद्या ती माणसात येईलच की. हो, मी काय करतोय काय नाही त्यापेक्षा ना आता तिला गरजेची आहे मी साथ देणं आणि मला तिला साथ द्यायची. अरे पण आम्ही मित्र म्हणून म्हणलं तुला द्यावा थोडा सल्ला का कशाला रे याच्यात अरे पण पंचायत पडतो? भविष्याचा विचार कर. तुला काय नाव ठेवतात बघा, तुला वाटतं आखे गावात चर्चा आहे. ते म्हणले ती पोर येडी आहे, तिच्या नाद लागलाय म्हणले ह्यो. लागलोय तिच्या नादी मी आणि तिच्याच नादी लागणार. अरे बलात्कार तिच्यावर झालाय पण मान तिने खाली घातली. पण ज्याने बलात्कार केलाय ना तो मात्र गावभर हिंडत असेल, मानवर करून हिंडत असेल. पण एक ना एक दिवस त्याला त्याची शिक्षा मिळणार. हा अरे बलात्कार झाला तिच्यावरती मान खाली घालून बसली. बिचारी 15 दिवस झाले एक घास खाल्ला नाही. हा पण आज न उद्या तिला मी साथ देईल. ती नीट झाली ना की आज न उद्या कळलंच की स्वतःच्या तोंडाने सांगेल मला की माझ्या कोणी बलात्कार केलाय. मग नाही त्याची खांडोळी केली ना तर नावाचा नितीन नाही. बलात्कार तिच्यावर करायचा मोकाठ्याने हिंडायचं. साल्याची नाही खांडोळी केली ना तिथून पुढं आज नव्हत्या तावडीत घावनच की. पण आता सध्या तिला माझी गरज आहे. मला तिच्याकडे जावंच लागेल. मग गाव मला काय म्हणायचे ते म्हणू दे. अरे जोपर्यंत या समाजाच्या अंगावरती बलात्कार होत नाही ना तोपर्यंत त्या समाजाला कळणार नाही इज्जत काय असते. लोकांवर इज्जत झाली की समाज करता. समाजाला एवढंच कळतं ह्या त्यांनी काय केलं त्याचं काय झालं. पण जेव्हा समाजाच्या नावावरती बलात्कार होईल ना तर समाज ना दाराची कडी लावून घरात बसेल. पण मला त्या समाजात नाही राहायचं. मला तिच्या बरोबर राहायचंय. एक मित्र म्हणून, एक साथीदार म्हणून. आणि मी राहणार तिच्या बरोबर. येड झालं काय? अरे ती भावला त्याचे ते काय खाते आपल्याला, त्याची काय काम द्यावा. पण त्याच्याने माझी दडदडी वाढवली होती भाऊ. मला बेव वाटलं. तुला काय वाटायचं त्याच्या चिड बघ आपल्या पुढे आपण पाहिजे आणि आम्ही त्या संघ बघा ती नित्य ती सगळे काय पोर टाकू. या हा काय एक खिटी गायब करू. तेच ना, हा काय तो माझ्या आपण काय वाकडी पैसे द्या का? तो हप्ता समज आलटच आहे. बघून येईन आणि त्या काय माझ्या वाकडी करणार आहे. याला हा. याच्या बायकाला सगळ्यांना पार घरादारात सगळं गायब. अशी किती गायब केल्यात. ती मजा अरे आहे, बाबा, पण आता रात्री बाबा नको करू. शांत राहा, तू शांत राहा. महिना झाला आपल्याला कोणी काय केलेलं नाही. आणि पोलीस बिलीस कोण काय वाकडी गेली आपली. अरे सगळे पैसे फेको तमाशा देखो. हा तुम्ही फक्त सांगा पुढच्या वेळेस असं असं किती प्रकरण दाबल्यात आपण. हा. चला चल. चला आपल्याला बघू दुसऱ्या. काय नाही आपल्याला. हा, चालू कर, ठीक आहे. सैली अगं किती दिवस गप बसणार. मग बोलून तरी काय करू तूच सांग. अगं तू जर बोलले नाही तू तो कुत्रा असाच गावभर हिंडत राहील. त्याचं नाव तरी मला सांग. कोण आहे, कधी, काय झाले, थोडं तरी सांग काहीतरी. काय सांगू तुला. आणि तू कोण विश्वास ठेवीन रे माझ्यावर मी सांगितल्यावर. बघ सायली, कोणी ठेवा कर ना ठेव, एक मित्र म्हणून तू माझ्या विश्वास ठेव. मी तुला न्याय देईन. मी तुझ्या आईवडिलाला वचन दिलंय. प्लीज मला ते वचन पूर्ण करायचे. कसलं वचन. काय काय बोलतोय तू. तुझ्यासोबत लग्न करायचं वचन दिलंय मी तुझ्या आई बापाला आणि मला पूर्ण करायचे. पण त्याआधी ना तुझ्या ज्याने अत्याचार केलाय ना त्या नाराधामाला मला शोधायचंय. माझ्या हाताने त्याला शिक्षा मला द्यायची. फक्त एकदा मला त्याचं नाव सांग. फक्त एकदा सांग मला. काय माझ्याशी लग्न. अरे येडा की खोळा झालायस तू. हे काय वचन देऊन बसला तू. हा झालोय खुला मी. अरे माझ्यावर काय प्रसंग आला, मी कोणत्या प्रसंगातून गेले तुला सगळं माहिती का. हे बघ सायली, मला काय माहित नाही. मी दिलंय वचन दिलंय. अरे जाऊ दे, तुला सांगतेच एकदाच. त्या पाटलाचा सोमा होता. काय हा साला मला म्हणतोय आम्हाला माहित नाही केलाय कोणीतरी बलात्कार. कशाला ते संग लग्न करतो. पण आता त्याला सुट्टी देणार नाही. जेवढा अत्याचार तू सहन केलाय ना त्याच्या 1000 पटीने आता त्याला सहन करावा. त्याला आता सुट्टी देणार नाही. एक तर त्या पाटलाचा राहील नाही तर मी राहीन. नाही त्याची भर चौकात खांडोळ केली ना तिथून पुढे आता. ऐक ऐक ऐक, असं नको करू. तू कायदा हातात नको घेऊ, नाही तर माझं कसं होईल परत. नाही सायली, तुझ्यासाठी मी आहे पण मी त्याला जिवंत सोडणार नाही. तू काय करायचं ते कायद्याने कर, पण तू कायदा हातात नको घेऊ. बघ ऐक माझं. दिलं? आपल्याला आज काम फिनिश करून टाकू. मग उद्या आपण Final. मोकळं गाड्याला. अरे काय ए, वाल्या, काय रे तुमचं रोजचं. हा? काय रे काय हे रोजचं काम बिम मस्ती आईच्या बायचा करायची तर काय. वापस आहे येणार आहे. भाऊस. आम्ही आपलं काय लस चिकन झाकलं. खाऊ दिवस काढणार, तुम्ही मटण काढणारी माणसं. हा, आहे बुवा तेवढं. तो नात नाही करायचं काय रे तू. मग काय? हा? चालायचं हा, बाबा. ते नित्याला काय जातो काय
कळलंच नाही मरे दे रे, ते दाबलं प्रकरण आपण आता काय देऊ गडकीस येतात, फक्त ते नाव नाही घेतलं पाहिजे. सोम्या व्याकृष झालाय काय रे? सायली बोलकी झाली, मी त्याला सगळं माहित झालंय, ते पार पिसाळलाय. तो आता बाबा मला भीती वाटायला लागली या गोष्टीवरून. नाही, आता काहीतरी करावं लागलं. हा, नाव नाही घेतलं ना. तो नाव घेतले. आता आपल्याला काहीतरी तुम्ही एक काम करा, मी फार्म हाऊसला जातो, आज तिथं लपून बसतो, तुम्ही फक्त कोणाला सांगू नका. आणि ना आपण नंतर भेटू, प्रकरण हे झालं ना भेटू, मी जातो, कोणाला सांगू नका. हा हे सोम्या जर पकडला सोम्या आपलं नाव घ्या. 100% आपलं नाव घ्या. आपण काय करू माहिती का, सोम्याचा गेम करू टाकू. चला सोम्याचा गायब करून टाकायचं माझ्या डोक्यात आहे. काय करू, सोम्याचा गेम टाकू आणि सगळं आलं तरी तेवढी डोके बोलू. चला चला चला